एवढी मोठी मशीन कायची बा आहे, चला सांगतो तुम्हाला समोर. सकाळी सकाळीच मामाचा फोन आला, लवकर या म्हणे आमच्या घरी, माझी तब्येत खराब झाली. बिना दात घासायचे तसेच निघालो मामाच्या घरी. मामाच्या घरी पोहोचल्या आपण डायरेक्ट त्याच्या घरी गेलो. मामाने लवकर या, म्हटलं थांबना हो, घरी कायले करता, वातावरणामुळे तुमची पण तब्येत खराब झाली सगळीचीच राहते. तसंच तेले घेऊन आम्ही तेलाऱ्याला आलो. तसंच त्याला डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर म्हणे खाय प्यायला काही ना काही आणा म्हणे. त्यासाठीच आपण निघालो डायरेक्ट त्याच्यासाठी नारळ पाणी आणाले. दुसरं काही चालत नव्हतं आणि आपण पण नाश्ता करून घेतला. नाश्त्यापाशी पाहतो तो गर्दी एवढी की विचारू नका. नाश्त्याला काकाला म्हटलं लागते बा आमचा नंबर घ्या म्हणे, तुमचाच नंबर आहे म्हणे. आता अण्णा सकाळी लवकर उठलो होतो ना, त्याच्याने चहा पण पेन नाही झाला. आपण तसंच चहा वगैरे पेलो आणि गाडीत सगळं सामान घेतलं आणि गाडीत बसलो. गाडीत बसल्यावर डॉक्टरचा फोन आला, तुम्हाला म्हणे अकोल्याला जावं लागते म्हणे, कारण की आपल्यापाशी जमत नाही म्हणे. तसंच गोमाता भेटल्या, त्याचं दर्शन केलं आणि निघालो डायरेक्ट आपण अकोल्याला. निघता आपल्याला नद भेटली. म्हटलं आपल्या गावात ह्या नद्या कोण नाहीत रे बा. आणि तसाच तलाव भेटला. तसं इतक्यात पाणी लय चालू अकोला जिल्ह्यात. तुम्हाला जर या तलावाचं नाव माहित असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. 70च्या 80च्या स्पीडनं जमतच नाही, डायरेक्ट 120 आणि 130च्या स्पीडनं डायरेक्ट गेलो आपण अकोल्यात. अकोल्यात गेल्या मामाला ऍडमिट केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल फॉलो करून